आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय आपण। ही ब्रेकिंग बातमी आहे। अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट घेणार आहेत। खरं तर अर्जुन खोतकर जे आहेत ते युतीनंतर नाराज झाले होते असं कळत होतं। ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची देखील बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतर आता मात्र ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला जात आहेत। सह्याद्री अतिथीगृहामध्ये ते फडणवीसांची देखील भेट घेणार आहेत। खरं तर बैठकीनंतर खोतकर नाराज असल्याची चर्चा होतीच नाही आणि रणांगण सोडलं नसल्याची खोतकरांची भूमिका देखील होती। पण आज बैठकीनंतर काय होतंय हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार। अर्जुन खोतकर यांनी थेट रावसाहेब दानवे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनाच आव्हान दिलं होतं। त्यांच्याच मतदारसंघातून मी निवडणूक लढणार असं त्यांनी युती झाल्यानंतर देखील म्हटलं होतं आणि त्यामुळे मात्र आता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे त्यांचा हा राग कसा दूर करतात, त्यांची कशी समजूत घालतात हे पाहणं देखील ज्योती तितकंच महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडून। हेमंत, आपण बघतोय की आज अर्जुन खोतकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि उद्धव ठाकरेंची देखील भेट घेणार असल्याचं कळतंय। काय अधिक सांगाल? उद्धव ठाकरे जे ते अर्जुन खोतकर यांची समजूत घालण्यात यशस्वी ठरतील? सुनील, अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत आणि ती नाराजी म्हणजे युतीच्या संदर्भातल्या जी काही विकासाची कामं आहेत ती अर्जुन खोतकरांनी त्या पद्धतीने कुठेतरी अर्जुन खोतकर यांची कामं आहेत ती रावसाहेब दानवेंनी होऊ दिली नाही आणि हाच राग कुठेतरी खतखत होता आणि त्यामुळे संपूर्ण नाराजी त्यांनी व्यक्त केली होती युती झाल्यानंतर आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी संपूर्ण तयारीही त्यांनी अशा पद्धतीची केली आहे। आणि ह्या सगळ्या नाराजीच्या प्रकरणानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली एका कार्यक्रमात आणि आदित्य ठाकरेंनी त्या पद्धतीचा जो संदेश आहे तो उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला आणि हीच नाराजी ती घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि त्यानंतर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची जालन्यामध्ये एक बैठक झाली आणि या संदर्भात सुभाष देशमुखांनी मदती करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व गोष्टीवर आज मुख्यमंत्री स्वतः अर्जुन खोतकर यांची कुठेतरी नाराजी दूर करण्याच्या संदर्भात भेटणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी 6:30 वाजता त्यानंतर कदाचित भेटतील अशा पद्धतीचं बोललं जात आहे आणि अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करणं शिवसेनेला गरजेचं आहे कारण त्या पद्धतीचा जो नेता आहे जालना आणि मराठवाड्यामधला तो शिवसेनेकडे नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे नाराजी दूर करणं शिवसेनेसाठी देखील तितकंच गरजेचं आहे आणि भाजपसाठी देखील तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।